आमचे सर्वांचे लाडके आदरणीय देवाभाऊ गोवत्स आणि इतकंच नाही तर मला आठवते अल कबीर कत्तलखान्यामध्ये प्रत्यक्ष त्यांनी सहभाग घेतलेला आहे असे गोभक्त देवेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे। मी जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं। आदरणीय शेखरजी मुंदळा गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्रद्धेय देवेंद्रजींचे स्वागत गोसेवा आयोग तर्फे व सर्व सदस्यांनी माननीय देवेंद्रजींचे स्वागत करावे अशी मी विनंती करतो। मी आदरणीय गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजींना प्रार्थना करतो की त्यांनी प्रास्ताविक आपल्या समक्ष सादर करावे। गो माता की, भारत माता की। राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही 22 जूनला पुण्यातून सुरू झाली आणि 15 दिवस प्रवास करून रोज 2 जिल्हे करून आज त्याचा समारोप हा नागपूरमध्ये महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या उपस्थितीत होत आहे। याचा आम्हा सर्वांना खूप जास्त आनंद आज आपल्या सगळ्यांना इथे होतोय। मला 7 ते 8 मिनिटं दिल्यामुळे मी मंचवर सगळ्या अतिथींचं नाव न घेता आदरणीय मंच राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही आम्ही जी काढली त्याचं काय कारण होतं तर महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे की जिथे साहेबांनी भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला। जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते 2015ला पण तेव्हाच आपल्या गो हत्या बंदीचा कायदा हा भारतामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जिथे अक्षय तृतीयेच्या दिवशी भारत देशात प्रथमच गोमय मूल्यवर्धन दिवस शासनाने डिक्लेअर केला। महाराष्ट्र असं एकमेव आयोग आहे, राज्य आहे की जिथे 22 जुलै साहेबांचा वाढदिवस असतो। देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस आम्ही डिक्लेअर केला आणि भारतामध्ये आता पहिल्यांदाच राज्यमाता गोमाता अशी काहीतरी वेगळी यात्रा ही लोकांपर्यंत जाऊन त्यांचे विचार ऐकावे, त्यांचं म्हणणं ऐकावं, शासनाच्या मनात काय आहे ते सांगावं
असं करून साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की खूप चांगला रिस्पॉन्स, खूप चांगला, म्हणजे शेतकरी असेल, गोशाळा संचालक असेल, गोभक्त असेल आणि दानदाते पण खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स आला, खूप चांगला अनुभव आला आणि आज 30 जिल्ह्यातून 5-10 करून सगळेजण आता आज इथे उपस्थित आहे. मी तुमचेही आभार इथं व्यक्त करतो. साहेब 3 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाने एक विजन आखलं होतं. आपल्याला आठवत असेल की त्या विजनला मी G10 नाव दिलं होतं आणि आपण त्या वेबसाईटचं लॉन्च केलं. पण जाता जाता आपण मला सांगितलं की ह्याला Go10 करा आणि म्हणून आम्ही आता एक Go10 विजन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे. Go10 काय आहे? कारण की नुसतं संवर्धन, संरक्षण आणि संगोपन करून चालणार नाही, तर अनेक बाबी यांना एकत्र करून आपण आता मागच्या 3 वर्षापासून आयोग काम करण्याचा प्रयत्न करतोय. गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गो आधारित शेती, गोपालक, गो टुरिझम आणि गो साक्षरता, अशा 10 गोवर साहेब आपण काम करतोय. आणि यामध्ये आपण गोशाळेसाठी आपल्याचमुळे 2 प्रकारचे अनुदान आपण देऊ शकलो. ते म्हणजे गोवर्धन गोवंश योजना, जी प्रत्येक तालुक्यातल्या एक गोशाळेला जवळजवळ 25 लाख रुपयाचं अनुदान देऊन आपण निवारा गोमातेसाठी आपण करण्यात यशस्वी झालो. दुसरं अनुदान आणि खूप महत्त्वाचं अनुदान, ते सुद्धा भारतात महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय असं अनुदान, म्हणजेच 1500 रुपये, म्हणजेच साहेबांची लाडकी बहीण तशीच साहेबांची आता लाडकी गोमाता, अशी मला असं वाटतं की ती पण आपण योजना सुरू केली. बाकी राज्यांमध्ये 8 राज्यांमध्ये आयोग आहे, कुठे 30 रुपये, कुठे 20 रुपये, कुठे फक्त 6 महिने दिले जातं. पण महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की साहेबांनी पूर्ण वर्षाचं अनुदान आपल्याला देण्याचं कबूल केलं आहे. आज आपण 132 कोटीचं अनुदान वाटण्यामध्ये सफल झालेलो आहोत आणि ह्या अनुदानातून काय पुढचे बेनिफिट आपल्याला होत आहेत त्या अनुषंगाने साहेब आम्ही ही यात्रा करण्याचं नियोजन केलं. ह्या यात्रेचा उद्देश असा आहे की सगळ्यात आधी मला असं वाटतं की ग्रीन रिव्होल्यूशन झालं, म्हणजे हरित क्रांती झाली. तर हरित क्रांतीमध्ये उद्देश होता की जमिनीतून उत्पन्न वाढवायचं, पण ते वाढवताना ज्या पद्धतीचं त्यांनी पर्सेंटेज दिलं होतं केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचं, ते पर्सेंटेज तेवढंच न वापरले गेलं आणि खूप जास्त प्रमाणात वापरले गेल्यामुळे आज शेतीची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. आज कॅन्सरसारखे रोग सगळीकडे पसरत आहेत. मी तुम्हाला सांगतो 2030चं प्रेडिक्शन असं आहे की 5 जणांमध्ये 1 जणाला कॅन्सर होऊ शकतो. मला वाटतं ही अलार्मिंग सिच्युएशन होती आणि ह्याचं सोल्युशन काय, तर मला असं वाटलं की गोबर आणि गोमूत्र ह्याचं एक सोल्युशन असू शकतं. म्हणून आम्ही ह्या यात्रेमध्ये गो आधारित शेती हा प्रामुख्याने मुख्य विषय घेतला. दुसरा विषय होता की आपण श्वेतक्रांती आणली, व्हाईट रिव्होल्यूशन आणलं. त्याच्यामध्ये दुधाचा महापूर येऊ शकतो किंवा यावा म्हणून आपण प्रयत्न केले. परंतु मला सांगायला थोडंसं खेद पण वाटतो की ह्या सगळ्या संक्रमित आणि क्रॉस ब्रीडिंगच्या गायी दूध देतात, चांगलं दूध देतात, परंतु हे सगळं करता करता आपल्या देशी गायीकडं आपलं लक्ष कमी झालं. आणि आज देशी गायींची संख्या, त्यांची संख्या कमी नाही होत, पण देशी गायींची संख्या ही झपाट्याने कमी होती आहे. आणि म्हणूनच साहेबांच्या आदेशाने आम्ही आमच्या घटनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की देशी गायींचं संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करणारं हे आयोग आहे. मला असं वाटतं की आता पुढचा काळ जो आहे तो मला असं वाटतं जसं ग्रीन रिव्होल्यूशन झालं, व्हाईट रिव्होल्यूशन झालं, तसं आता ब्राऊन रिव्होल्यूशन व्हायला पाहिजे. आणि ब्राऊन रिव्होल्यूशन म्हणजे गोबर आणि गोमूत्रातून क्रांती व्हायला पाहिजे.
आणि मला असं वाटतं, मला खात्री आहे, मी फिरलोय, मी 3 वर्ष अभ्यास केलाय, त्याची सुरुवात आपण गोशाळेतून सुद्धा करू शकतो. आज 986 गोशाळा आहेत, 1,53,000 गोवंश आहे. रोज एक गोवंश 10 किलो शेण देतं, 10 लिटर गोमूत्र देतं. म्हणजे 15,30,000 किलो शेण हे फक्त आपल्या गोशाळेत आहे. परंतु गोशाळेला आम्ही सगळ्या जिल्ह्यात जाऊन सांगितलं की हे शेण व्यवस्थित कलेक्ट करा. म्हणजे याला आपण गोबर टू गोल्ड पण म्हणू शकतो, इतकी त्याची किंमत आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण काम केलं तर निश्चित गो आधारित शेतीसाठी आपल्याला चांगला काळ येऊ शकतो. दुसरं साहेब, आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा आमचं एक लक्षात आलं की सगळ्या शेतकऱ्यांनी एक अडचण सांगितली की आमच्या गाईच्या दुधाला, देशी गाईच्या दुधाला भाव नाही मिळत. आणि तो जर्सी आणि होस्टनमध्ये मिक्स होतं दूध, आणि त्याला आपण 38 रुपये आत्ता दर देतोय. तर माझी अशी आपल्यासमोर विनंती आहे की जर भारतामध्ये जसं ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपण केल्यात, तशी भारतामध्ये पहिल्यांदा देशी डेअरी आपण सुरू करावी. त्या डेअरीचं मला खात्री आहे, कारण आज 120 रुपये 150 रुपये भाव होऊन सुद्धा आम्हाला देशी गाईचं दूध मिळत नाही. आणि जर आपण डेअरी सुरू केली तर आमचे 986 आपले जे गोशाळा आहेत त्या कलेक्शन सेंटर होऊ शकतात, कारण त्याचा सगळा तालुका आणि ग्रामीण भागातच आहे. आणि तिथून जर केलं तर माझी खात्री आहे की आपण साहेब आपल्या अंदाजाप्रमाणे 75 रुपये दर हा आपण शेतकऱ्याला फक्त देशी गाईचा देऊ शकतो. मला असं वाटतं की त्यामुळं देशी गाई सांभाळण्यासाठी अजून लोक प्रोत्साहित होतील आणि नक्की पुढे येतील. काही गोष्टी मी टुरिझम म्हणून डेव्हलप करण्याचं ठरवलं. तर तसं आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय अजितदादा पवार देशी संशोधन केंद्र हे पुण्यामध्ये सुरू झालं आणि इतकं सुंदर झालं आहे ते की त्याला आपण पहिला टुरिझमचा दर्जा दिलेला आहे. दुसरा टुरिझम आपले आदरणीय बावनकुळे साहेब कोराडीमध्ये 10 एकरची जागा आपल्याबरोबर MOU त्यांनी केला आहे. टुरिझम म्हणजे साहेब आपल्या जेवढ्या देशी गायी असतील भारतातल्या त्या सगळ्या तिथं आणायच्या, त्या सगळ्या ठेवायच्या. क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे, कारण हे टुरिझम आहे. तिथे वासरांचं एक वेगळं सेक्शन असेल, छोटे छोटे एक एक गाईचं असं घर असेल, मधून असा छोटा रस्ता असेल, इलेक्ट्रिक गाडीनी आपण प्रवास करू शकतो. थोडी मोठी जागा लागेल 10-15 एकरची. मग तिथे एक हॉल असेल जिथे टुरिझमसाठी आलेल्या लोकांना देशी गाईचं महत्त्व सांगितलं जाईल. दुसरा मोठा हॉल असेल जिथे आपली लग्नाची व्यवस्था केली जाईल. ज्यांचं लग्न बाहेर होऊ शकत नाही, ज्यांना अडचणी आहे, त्या सगळे लग्न आपण त्याच्यात तिथं करू शकतो. आणि सुंदर असं भोजनालय असेल जिथे गोबर गॅसवर जेवण बनवलं जाईल. एक सात्विक जेवण आपण देऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या, आणि मध्ये कृष्णाचं मंदिर असेल, 7 गायींचं तिथं परिक्रमा असेल, असं एक सुंदर असं एक मनातला प्रोजेक्ट आहे जो आता कोराडीला आपण करण्याचं मला असं वाटतं आपण प्रयत्न करू शकतो. साहेब, आम्ही गो साक्षरता सुरू केली. गो साक्षरतेमध्ये आम्हाला लक्षात आलं की आपल्या एज्युकेशनमध्ये कुठेच गायीवर काहीच धडा नाही आहे, सब्जेक्ट नाही आहे. म्हणून आम्ही 35,000 मुलांचं 3 कॉम्पिटिशन आम्ही घेतल्या. वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा. अतिशय सुंदर रिस्पॉन्स आला. 35,000 मुलांनी ती परीक्षा दिली आणि विषय होता फक्त देशी गाय. या विषयावरच तिन्ही सब्जेक्टवर केलं. याचा परिणाम असा झाला, जेव्हा मी मुलांशी बोललो त्यांना माहिती नव्हती म्हणून त्यांनी आईवडिलांना पकडलं किंवा आम्हाला माहिती द्या. मग आईवडिलांनी गाईला पकडलं, गायींकडे गेले, गोशाळेत गेले आणि समजून घेतलं. हीच साक्षरता आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातून खूप मोठा परिणाम होईल. आयोगाच्या माध्यमातून तर केलं जातं आहे, पण सरकारच्या माध्यमातून जर हे पाऊल उचललं गेलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला खूप मोठा बदल हा घडेल. साहेब, आज आपण ग्रामीण भागातून, तिसरा विषय होता की ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार आणि व्यवसाय तिथं मिळावा. म्हणून साहेबांच्या माध्यमातून पशुसंवर्धन खात्याचं बजेट हे आपल्या आदरणीय पंकजाताई मुंडे मंत्री महोदया यांच्या माध्यमातून साहेबांनी 350 करोडचं बजेट जवळजवळ 3-3.5 कोटी केलं आहे. या ग्रामीण भागात रोजगार मिळावा, व्यवसायाची संधी मिळावी, आणि हे सर्वसाधारण गटासाठी आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की ही मोठी संधी होती. हे सुद्धा आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बोलल्यानंतर खूप आता उत्सुकता आहे की हे सगळं सुरू होऊन, मला असं वाटतं ग्रामीण भागातून जो शहराकडे येणारा क्राऊड आहे तो जर थांबवायचा असेल तर साहेबांनी उचललेलं पाऊल हे अतिशय जबरदस्त पाऊल आहे. इतकं 10 पट बजेट मला वाटत नाही की कुठल्या खात्याचं असं एका वर्षात वाढलं गेलं असेल. साहेब, मी ब्राऊन रिव्हॉल्युशन जेव्हा म्हणतोय तर गोबर आणि गोमूत्रातून जेव्हा क्रांती करायची आहे तर आपल्याला प्रोडक्ट बनवायला लागतील. प्रोडक्ट बनवायला 157 गोशाळेंनी सुरुवात केलेली आहे 986 पैकी. परंतु एक ऑर्डर आम्ही काढली साहेब की अंत्यविधी जो आहे आता लाकडात करू नका. काही कलेक्टरने ऑर्डर काढली आणि लाकडात लाखो टन लाकूड याच्यामध्ये जातं. तर आम्ही त्यांना ऑर्डर काढून सांगितलंय की आता तुम्ही लाकडात न करता गोकास्ट किंवा गौऱ्यांमध्ये करा. लाकडात नाही केला तर झाडं वाचतील, गौरी आणि गोबरमध्ये केलं तर गायी वाचतील. तर याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आमच्या गोशाळावाल्यांनी मशीन्स घेतलेत, गोकास्टचे मशीन्स घेतलेत. आता बऱ्यापैकी त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याला सायंटिफिक महत्त्व पण आहे. असं नाही फक्त आपण ऑर्डर काढायची म्हणून किंवा आपण सांगायचं म्हणून सांगितलं आहे. तर त्यामुळं ते पण महत्त्वाचा विषय. साहेब, आमची एक इच्छा आहे की सोलरचं आपण सगळीकडं सांगता, सोलरसाठी सगळ्यात चांगली जागा साहेब गोशाळा आहे. कारण ती रिमोट प्लेसला आहे, अशा ठिकाणी आहे की पूर्ण सूर्याचं किरण त्याच्यावर पडतात. आणि आमच्या आयोगाची इच्छा आहे साहेब की 986 गोशाळेवर आपल्या माध्यमातून सोलर लागले पाहिजे. साहेब, दुसरी अडचण आहे चाऱ्याची. चाऱ्याच्यासाठी आपल्याला जर गायरान जमिनी आत्ता ज्या काही असतील शिल्लक, तिथं जर त्या जिल्ह्यात कलेक्टरकडून चाऱ्याची लागवड केली गेली तर मला असं वाटतं की आमच्या त्या जिल्ह्यातल्या गोशाळेला, म्हणजे आपण परिपोषण देतोय म्हणजे चारा पाण्याचंच देतोय, जर ह्याच गायरान जमिनीवर आपण लागवड केली तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये परिपोषणचा लोडसुद्धा थोडा कमी होईल आणि तो परिपोषणचा लोड आपल्याला दुसरीकडे नक्की वापरता येईल. साहेब, एक शेवटची मागणी होती की आपण जे अनुदान देतोय ते देशी गाईला देतोय आणि महत्त्वाचंच होतं. पण साहेब, अडचण आत्ता बैलांची जास्त आहे. बैलांना कसं सांभाळायचं, कारण मी जाऊन आलो, मला ते भयानक परिस्थिती दिसली. कत्तलीमध्ये बैल जास्त आहेत आणि त्याचं कामच राहिलं नाही आहे. म्हणजे शर्यत सोडली तर दुसरं काय करायचं, कारण ट्रॅक्टरनी सगळे शेती करतायत, कोणी बैलाचा वापर नाही करत आहे. म्हणून बैल इझिली म्हणजे विकूनच टाकतात. तर माझी इच्छा होती की सर पुढच्या काळामध्ये आपण बैलावर सुद्धा अनुदान जर यांना दिलं गोशाळेला तर खूप चांगलं होईल. साहेब, आपण जेवढा वेळ मला दिला होता त्याच्यात मी माझं म्हणणं सगळं मांडलं आहे. तर माझी इच्छा आहे की आपण याच्यावर नक्की विचार कराल. आयोगाच्या 30 दिवसामध्ये खूप चांगला अनुभव आपल्याला आला आणि ब्राऊन रिव्हॉल्युशन साहेब, खरंच सांगतो मनापासनं खूप चांगला विषय होईल. महाराष्ट्रात नक्की क्रांती येईल. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, हे जे प्रोडक्ट आपण बनवणार आहे त्याचा आपण एक ब्रँड बनवला आहे साहेब, जो आपल्या हाताने आज लॉन्च करायचा आहे. कारण की गोशाळावाल्यांचं मला लक्षात आलं ते बनवू शकतात, विकू नाही शकत. म्हणून आपण एकाच ब्रँड खाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोमय प्रोडक्ट, सगळ्या वस्तू म्हणजे गोमूत्र असेल आणि गोबरचे असेल त्याला एकच ब्रँड द्यावा. त्या एकच ब्रँडच्या खाली आपण हे सगळं विकावं. त्याचं मार्केटिंग, ब्रँडिंग सरकार करेल, विकायचं काम ते करतील. आपण आपल्याकडे लॅब आहेत, त्याचं टेस्टिंग करू आणि मग त्यांना मार्क देऊ, जेणेकरून त्यांना उपलब्ध होईल. आणि याच्यासाठी साहेब आपल्याला सरकारी जागेवर त्यांना कमी मूल्यामध्ये थोडंसं स्टॉलची व्यवस्था करून द्यावं लागेल. जसे बस स्टँड आहे, 350 बस डेपो आहेत महाराष्ट्रात, रेल्वे आहे, मेट्रो आहे, सगळ्यांना स्टॉल देतो, पण थोड्या कमी किमतीमध्ये किंवा सरकारी अजून जागेमध्ये आपण जर केलं तर खूप मोठा फरक साहेब आता आपल्या पुढच्या काळात होईल. गोरक्षकांचा विषय साहेब शेवटचा एक सांगतोय की यवतमाळमध्ये एक गोरक्षकाची हत्या झाली. आम्ही मुंबईच्या एका ट्रस्टकडून 15 लाख रुपयाची मदत केली आणि आम्ही त्यांच्या दोन्ही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही सुद्धा घेतलेली आहे.
हे इथं आहेत ते दोन्ही मुलं आणि हे पण आणि कायदा जो आपण आता काढला आहे साहेब, मला असं वाटतं ही हत्या आता याच्या पुढं कोणी करायची हिंमत पण करणार नाही. कारण की जो आता कायदा काढलेला आहे त्याच्यात मकोका लावलेला आहे आणि मकोका लावल्यामुळे वारंवार गुन्हे करणाऱ्याला आता तडीपार करून त्याच्यावर मकोका बसेल. आणि खूप म्हणजे मी त्यांना जेव्हा भेटलो तर खूप दुःख होतं की आपण किती काम करतोय पण लोकांना गमवतोय या गोरक्षणामध्ये. पण आपण साहेब 21 मेला जो कायदा काढला त्याच्यामुळं आता खूप वचक बसलेला आहे आणि तो कायदा इतका चांगला आहे. आमचे डॉक्टर भोईर साहेबांशी पहिली मीटिंग झाली आणि मग आपण ते लगेच ॲप्रूव्ह केलं. त्याबद्दल मी सगळ्यांकडून आपला आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमो राधा प्रियायैचं पद्मांशाय नमो नमः नमः कृष्ण प्रियायचं गवान मात्रे नमो नमः. असं म्हटलं आहे की गाईच्या चरणामध्ये संपूर्ण तीर्थांचं वास आहे आणि म्हणून गाय हे तीर्थाचं क्षेत्र आहे. पर्यटनाचं क्षेत्र आहेच पण पर्यटनापेक्षा तीर्थाचं क्षेत्र आहे असं संतांची मान्यता आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी गोतीर्थसुद्धा त्या स्वरूपात विकसित होतात आहे. आता इथे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर सांगू इच्छितो, आदरणीय आशिषजी असे बसलेले आहे. देवलापारला त्यांनी गोतीर्थ डिक्लेअर केला आणि पहिल्या वर्षी ब क्षेत्र म्हणून डिक्लेअर केला. त्याबद्दल सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं. ऊर्जेचा विषय निघाला. बैलाचं महत्त्व संपलेलं आहे पण विदर्भामध्ये अनेक गोशाळा आहे जे शेतकऱ्यांना चांगले बैल तयार करून देतात आहे. अकोल्याची गोशाळा असेल, देवलापारची असेल, अनेक गोशाळा आहेत. म्हणजे अगदी आनंद सामाळांची गोशाला आहे डोरलीची, ते सुद्धा बैल शेतकऱ्यांना देतात आहे. आणि त्यामुळे बैलांच्या सोबतच बैलचलित ऊर्जेचा प्रयोग हे आवश्यक आहे, ज्याचा एक योजना पद्मश्रींच्या मार्गदर्शन रामदेवबाबा कॉलेजच्या माध्यमातून होत आहे. तो सुद्धा एक मॉडेल आपण महाराष्ट्रात विकसित करू शकतो. मी आजच्या या आयोगाने जो मागे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कार्य केलेलं आहे त्याचा त्रैवार्षिक कार्य अहवालाचं विमोचन श्रद्धेय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आदरणीय शेखरजींनी करून घ्यावं ही विनंती करतो. यासोबतच गोसेवा आयोगाच्या योजनेचे पुस्तिकेचं सुद्धा विमोचन श्रद्धेय देवेंजींनी करावं अशी विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण या विमोचनामध्ये साथ द्यावी. यासोबत गो10 ब्रँड म्हणजे एकच ब्रँड जर राज्यात लागू झाला तर एक मॉडेल होऊ शकते. गोपालकांना विक्रीचं दालन सुरू होईल. गो10 ब्रँडचा सुद्धा फुके साहेब हां गो10चं विमोचन या माध्यमातून होत आहे. ज्या या पूर्ण 15 दिवसाच्या प्रवासामध्ये जे 29 जिल्हे आणि आज हा 30वा जिल्हा आपला आज होत आहे. या यात्रेमध्ये जे पूर्णवेळ कार्यकर्ते होते, त्याचा ड्रायव्हर असेल आणि सगळ्यांनी घरदार अगदी विसरून याचं आपला वेळ दिलेला आहे. मुकुंदा लक्ष्मीबाई शिंदे, राहुल जगताप यांना सन्मानपत्र आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. नितीन चिलवंत, चेतन खडसे, ऋषिकेश गोखले, रुपेश निगळे, उल्हास बोराळकर, ऋषिकेश सोळंके, परशुराम बोकडे,
अनिल कुमार रांजेवर. आणि यासोबतच या वर्षीचं आदर्श गोशाळा म्हणून जे पुरस्कार 26 जानेवारीला राहिलं होतं, मी पद्मेशजी आणि हेमंतजींना विनंती करतो कृपया मंचावर या. स्मृतिचिन्ह ओके सर. श्रद्धेय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हा सन्मान राज्यात सर्वत्र गोशाळांची निवड होऊन आदर्श गोशाळा म्हणून 26 जानेवारीला पुरस्कार देण्यात आले. काही कारणास्तव हा विषय राहिला होता. आजची सुवर्ण संधी साधून गो माता की टाळ्यांची कंजूसी नका होऊ देऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे. श्रद्धेय देवेंद्रजींना विनंती करतो की कृपया आपले मार्गदर्शन प्रदान करावे. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की. राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री आशिष जयस्वालजी, पंकज भोयरजी, मायाते इवनाते, नीताताई ठाकरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर कमल किशोर फुटाणे, डॉक्टर श्यामकांत पाटील, डॉक्टर सुनील सूर्यवंशी, श्री सनत कुमार गुप्ता, मनीष वर्मा, संजय भोसले, अतुल नेरकर, डॉक्टर सतीश राजू, डॉक्टर मंजुषा पुंडलिक, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातनं आलेले गोसेवक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आपल्या राज्याच्या गोसेवा आयोगाच्या माध्यमातून शेखर मुंदडाजी यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 15 दिवस आणि 30 जिल्हे 6000 किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आज नागपूरमध्ये या यात्रेचा आपण समारोप करतोय. खरं म्हणजे महाराष्ट्र गोसेवा आयोग आपण स्थापन केल्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून मुंदडाजींना आपण त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि सातत्याने गोसेवेच्या क्षेत्रामध्ये या आयोगाच्या माध्यमातून गोशाळांना कशी मदत करता येईल, गोवंशाचं संवर्धन संरक्षण कसं करता येईल आणि ही संपूर्ण व्यवस्था स्वयंपूर्ण कशी करता येईल या संदर्भात सातत्याने आयोगाच्या माध्यमातून काम चाललेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने देखील आयोगाने ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनांना अनुरूप अशा पद्धतीने अनेक निर्णय आपण घेतले. आशिष जयस्वालजींनी त्या निर्णयांची माहिती देखील आपल्याला दिली, स्वतः अध्यक्षांनी देखील दिली, त्यामुळे पुन्हा त्याबद्दल बोलणार नाही. पण एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण नेहमी ऐकतो की या भारत देशामध्ये दुधाच्या नद्या व्हायच्या.
याचा अर्थ असा होता की भारत देश समृद्ध होता. आपल्याकडे समृद्धीचं प्रतीक काय होतं? दुधादयाच्या नद्या वाहणं हे समृद्धीचं प्रतीक होतं. सोनं चांदी हे समृद्धीचं प्रतीक नव्हतं. आणि आपण जर बघितलं तर एक अतिशय समृद्ध अशा प्रकारची कृषी संस्कृती या भारतामध्ये पाहायला मिळत होती. ही संस्कृती स्वयंपूर्ण होती आणि निश्चितपणे या कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी जर काही असेल तर ती आमची गोमाता होती. या गोमातेच्या संवर्धनातून या कृषी संस्कृतीला आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळायच्या. बैलही मिळायचे, त्या ठिकाणी शेणही मिळायचं. वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांना उपयोग आहे, गोमूत्र असेल, अशा सगळ्या गोष्टी या गायीच्या माध्यमातून मिळायच्या. आणि विशेषतः जगामध्ये भारताच्या देशी गायी अशा आहेत की ज्या आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त देतात. ज्या जगामध्ये जर आपण अभ्यास केला, सर्वात कमी खाणाऱ्या, सर्वात कमी पाणी पिणाऱ्या, सर्वात कमी प्रदूषण करणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक क्रियेतनं निसर्गाला आणि मनुष्याला देणारी अशा प्रकारची आमची देशी गाय आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आमच्या शेतीमध्ये देशी गाईचं महत्त्व होतं तोपर्यंत आमचा शेतकरीही समृद्ध होता. ज्या क्षणी आमच्या गाईचं महत्त्व कमी होऊ लागलं, किंबहुना आलेल्या संकटामध्ये आमच्या गाईंचंही त्या ठिकाणी बलिदान व्हायला लागलं, त्या क्षणी आमची जी शेती आहे ती कुठेतरी रसातळाला जायला लागली आणि आमचा शेतकरी देखील देशोधडीला लागताना आपण पाहिला. आज आपण पाहू शकतो, मगाशी आशिषजी पण सांगत होते, इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती आपण सुरू केली. उंदराजींनी सांगितलं, आज एक काळ आपल्याला आवश्यकता होती, आपण स्वयंपूर्ण नव्हतो. त्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन वाढवणं हीच आपली प्रायोरिटी होती. 100-125 कोटीच्या देशातल्या लोकांना 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, याकरता जे काही तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्याचा वापर करून आपण शेतीमध्ये त्या ठिकाणी रासायनिक खतं, वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारची संकरित बियाणं, अशा अनेक गोष्टी आणल्या. पण नंतर आपल्या सगळ्यांच्याही लक्षात यायला लागलं की आमच्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी संपते आहे, किंबहुना आता ती स्थिर झालेली आहे. आता हळूहळू ती खाली जाते आहे. आता जी उत्पादकता कधीतरी या रासायनिक खतांमुळे मिळाली, आता ती उत्पादकताही मिळत नाही. उलट देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जागतिकीकरणामुळे शेतमालाचे जे भाव आहेत त्या भावांच्या किमती आता जागतिक व्यापारपेठ ठरवते. पण दुसरीकडे शेती करता जी काही आपली लागत आहे ती मात्र सातत्याने वाढते. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी उपयोगात आणून उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या मनाने किमती मात्र वाढू शकत नाहीत. अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आज आपला शेतकरी हा फसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे.
आमच्या गोमाताच्या शेणापासनं, तिच्या गोमूत्रापासनं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जी मिश्रणं आपण तयार करतो, जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या आता तयार झालेल्या आहेत, याच्यामुळे रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याही कमी व्हायला लागल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता हे देखील प्रमाणित झालेलं आहे. पूर्वी असं म्हणायचं की नैसर्गिक शेतीकडे गेलं, जीवामृत वगैरे वापरलं तर उत्पादकता कमी होते, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. उलट उत्पादकता वाढते. अनेक लोक आज नैसर्गिक शेती करून आधीपेक्षा 1.5 पट उत्पादन त्या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी झालेला आहे आणि कुठेतरी शेती ही फायद्यामध्ये येताना दिसते. एवढंच नाही तर वर्षानुवर्ष शेवटी आपल्या घरची गाय म्हणजे त्या कुटुंबाचा सदस्य. गाईला कोणी जनावर मानलंच नाही. गाईला आईचाच दर्जा आमच्याकडे होता. कारण ज्या प्रकारे आई म्हातारी झाली तरी ती कुचकामी होत नाही, तशी आपली गायही म्हातारी झाली तरी ती कधीच कुचकामी होत नाही. ती फक्त आपल्याला देत असते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या गोमातेचं संवर्धन ही काळाची गरज आहे. विषमुक्त अशा पद्धतीचा जर आपल्याला अन्न द्यायचं असेल तर तेही गोमातेशिवाय शक्य नाही आहे. आणि आपल्याला याची देखील कल्पना आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गोवंश राहिला आहे, गोमाता आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार आहे. म्हणजे ज्यावेळी एक 10-15 वर्षापूर्वी साधारण 2007-8 साली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात एक अनुसंधान झालं आणि त्याचा अहवाल आला. त्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाय होती त्या शेतकऱ्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी आत्महत्येचा विचार केला नाही. पण ज्यांच्याकडे गोवंश नव्हता, पूर्णपणे संपला होता, अशा शेतकऱ्यांकडे मात्र त्या ठिकाणी आत्महत्येकडे जास्त कल दिसला. अशा पद्धतीचा अहवाल मला असं वाटतं 2007-8 साली आपण पाहिला. त्यामुळे एक प्रकारे सगळ्या पद्धतीनं आपल्याला आधार देणारी अशा प्रकारची गाय आहे. आणि आपल्याला माहिती आहे भारतातला तर आपल्या देशी गायींचा इतिहास अत्यंत मोठा आहे. गीर असतील, थारपारकर असतील, राठी असतील, साहिवाल असतील, विशेषतः पाकिस्तानाच्या सिंध भागातली लाल सिंधी असेल, गुजरात, राजस्थान या भागातली आपली देवणी असेल, गवळव असेल, या सगळ्या गायी की ज्यांचं खऱ्या अर्थानं जर आपण योग्य संवर्धन केलं असतं तर कदाचित आज आमच्या शेतीची अवस्था वेगळी राहिली असती. आपल्याला कल्पना आहे की आपलीच गीर गाय ब्राझीलला नेऊन आणि त्या ठिकाणी सेक्स सॉर्टेड सिमेंटचा प्रयोग करून इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग केले आणि दुधामध्ये एक मोठी भरारी ब्राझीलसारख्या देशाने घेतली. जवळपास जगातले 10 प्रमुख देश असे आहेत की ज्या 10 देशांनी आपल्या गायींना नेऊन तिथनं संकरित गायी तयार केल्या आणि त्यांनी ज्या संकरित गायी तयार केल्या त्यामुळे 80% जीन्स हे आपल्या देशी गायींचे. ऑस्ट्रेलियामध्ये असेल, न्यूझीलंडमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी, खरं म्हणजे ब्राझीलमध्ये तर जवळपास 1870 ते 1962 या संपूर्ण कालावधीत भारतीय देशी गायी त्यांनी त्या ठिकाणी नेल्या आणि त्याच्या आधारावर संपूर्ण गोवंशाची रचना ही त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये केलेली त्यांनी आपण बघितली आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा
ज्यावेळी समाजामध्ये एक मोठी जागृती तयार होते आणि आपल्याला हे महत्त्व समजतंय, आणि आता जसं मगाशी बैलांचा प्रश्न निर्माण झाला त्याचा तर विचार करावाच लागेल, पण आज सेक्स सॉर्टेड सिमेंटमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात चांगलं दूध देणाऱ्या आपल्या देशी गायी या तयार करता येतात. त्यांच्या माध्यमातून एक मोठी अर्थव्यवस्था आपल्याला तयार करता येते आणि अनुसंधानाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांकरता आणि सामान्य माणसाकरता एक मोठी व्हॅल्यू चेन ही या ठिकाणी आपल्याला तयार करता येते. आज भारतामध्ये अनेक संस्थांनी उत्तम काम केलं आहे. गो अनुसंधान केंद्र देवलापारने इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स हे या संपूर्ण गो आधारित अर्थव्यवस्थेतनं तयार केले आहेत. आज गाईच्या शेणापासून तयार झालेला पेंट हा एक प्रकारे नॅचरल ऑर्गॅनिक पेंट म्हणून त्या ठिकाणी वापरला जातोय. वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील त्याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण हे अनुसंधान जर सुरू ठेवलं तर आज निश्चितपणे गोपालन करण्याकरता काही अडचणी आहेत, पण केवळ गोपालनावर आपण राहिलो तर त्या अडचणी राहतील. ही जी गो आधारित अर्थव्यवस्था आहे ही जर पूर्ण आपण उभी करू शकलो तर निश्चितपणे त्यातनं एक मोठं परिवर्तन आपल्याला आणता येईल. आणि म्हणूनच आत्ता शेखरजी ज्यावेळेस म्हणत होते, आपली अपेक्षा शेखरजी ही आहे की प्रत्येक आपली गोशाळा हे एक असं केंद्र झालं पाहिजे, गोशक्तीचं केंद्र, की ज्या माध्यमातनं केवळ गायींचं संवर्धन संरक्षण नाही तर तिथे अनुसंधान झालं पाहिजे, तिथे प्रॉडक्ट रेंज तयार झाली पाहिजे. तुम्ही गो 10 सुरू केलेलं आहे, या गो 10च्या माध्यमातनं त्या ठिकाणी त्याचं नीट ब्रँडिंग झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, तुम्ही जर हे तयार केलं तर तुमच्या प्रॉडक्ट्सला विकण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी अगदी सवलतीच्या किंवा नाममात्र दरामध्ये तुम्हाला स्टॉल्स उपलब्ध करून देणं हे निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करू. आज खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती करतात. आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांसमोर अनेक संकट आहेत. अल निनोसारखं संकट आपल्या समोर आहे, पण या सगळ्या संकटांमध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, गो आधारित अर्थव्यवस्था जर आपण तयार केली तर अशी किती संकटं आली तरी त्याचा सामना करण्याची ताकद ही आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून मी काही लांबलचक भाषण करणार नाही, तुम्हाला एवढंच सांगतो, महाराष्ट्राचं सरकार गोसेवा आयोगाच्या पाठीशी आणि गोपालकांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा आहे. जे जे निर्णय आहेत ते निर्णय यापूर्वी घेतले आहेत, भविष्यातही आपण अनेक निर्णय घेणार आहोत की ज्या माध्यमातनं गो आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याकरता, त्याची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांना बळ मिळेल. आपण जे कार्य या ठिकाणी करतात या कार्याचा वेगाने विस्तार कसा करता येईल. आता आम्ही हा निर्णय केलेला आहे, एक मोठा प्लॅन आम्ही तयार केला आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग जो आहे, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही त्याच्याकरता निधी वाढवला, पण केवळ निधी वाढवणं एवढा प्लॅन नाही आहे. तर आता त्या विभागाला केंद्रस्थानी मानून एक मोठी ग्रोथ स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली आहे. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की याची जी ग्रोथ आहे ती 25% आम्हाला न्यायची आहे. 25% ग्रोथ रेट त्याचा न्यायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीपूरक अशी अर्थव्यवस्था आपल्याला प्राप्त करून देता येईल आणि महाराष्ट्राला आपल्याला पशुपालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समृद्धी आणता येईल.
या सगळ्या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं एक मोलाचं योगदान असेल. ते योगदान देखील आम्ही निश्चितपणे प्राप्त करून घेऊ हा विश्वास आपल्याला देतो. सर्व या ठिकाणी आलेल्या गोपालकांचं मनापासनं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि मला आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात क्रांती घडवणारं संविधान आणि मार्गदर्शन आज श्रद्धेय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवाभाऊंकडनं आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. मी आभार प्रदर्शनासाठी उद्धव नेरकरांना आमंत्रित करतो. विशेष सहकार्य श्री सुनीलजी बिहाणी, श्री श्रीकांतजी भारती आणि श्री भरतीयजींचं मिळालं आहे, त्यांचासुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. श्री उद्धवजी नेरकर. कृतज्ञता हा